महाराष्ट्रातील 2 नंबरची जमात असलेल्या धनगर जमातीने भांडलं पाहिजे, लढलं पाहिजे. कारण सत्य हे आहे की विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानावर हा देश चालतो आणि त्याच संविधानामध्ये जी एसटी आरक्षण ज्या जमातींना दिलंय त्याच्यामध्ये 36 नंबरला धनगर म्हणजे ओरान कॉमा धनगर असं आहे. मुळात धनगर ही जात या महाराष्ट्रामध्ये अस्तित्वात नसताना जी जात अस्तित्वात नाही त्या जातीला आरक्षण कसं दिल्या गेलं, देता येत नाही. आणि जे धनगर आहेत ते धनगरच आहेत. तो शाब्दिक अपभ्रंशी असे कितीतरी नाव आहेत. बँक ऑफ बडोदा, म्हणजे द आणि र चा हा फरक इंग्रजी आणि हिंदीमध्ये लिहिताना वाचताना आपल्याला तो बऱ्याच ठिकाणी दिसतो. हा एक भाग. दुसरा भाग कितीतरी कागदी पुरावे कागदपत्रांचे असे आहेत. मानववंश शास्त्रज्ञांचे आपण रेकॉर्ड पाहिले, इंग्रजांच्या 1931 पर्यंतच्या जनगणना पाहिल्या. या सगळ्यांमध्ये धनगरच या एसटीच्या याच्यामध्ये आहे. या धनगरच ओरान आहेत हे सिद्ध होतंय. मुळात धनगर ही एकमेव जमात, आजही मी जबाबदारीनं बोलतो, आदिवासी बांधवांसोबत आमचं भांडणच नाहीये. आदिवासी एससी आणि एसटी या दोन्ही प्रवर्गांना संख्येच्या त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण मिळत असतं. आणि आज जर आपण पाहिलं ज्या 47 जातींना आरक्षणाचा लाभ, मग आर्थिक ज्या सुविधा असतील, ज्या आर्थिक तरतुदी होत असतील बजेटमध्ये, यात जर आपण पाहिलं त्या 47 जातींच्या जात समूहाला ते होतंय. पण दुर्दैवानं यातल्या 10-12 जाती या सर्वांचा लाभ घेताना आपल्याला दिसतंय आणि बऱ्याच जाती याच्यापासून वंचित आहेत. त्यातलीच एक धनगर ही जमात आहे. मुळात ही जमात आहे. आणि आपण जर एनटीसी जर पाहिलं ते सुद्धा नोमॅडिक ट्राईबच म्हटलंय, जात म्हटलं नाही. धनगरांना जात म्हटलं नाही, धनगर जात नाही, धनगर ही जमात आहे. आणि आज जबाबदारीनं आदिवासी बांधव निश्चितच त्यांचं मागासलेपण, त्यांचे दुःख, त्यांच्या वेदना याच्याशी म्हणजे या आहेतच, पण ते एका ठिकाणी स्थायिक तरी आहेत. आदिवासी पाड्यांवर, जंगलामध्ये, डोंगरांवर कुठेही राहतात, पण ते स्थायिक आहेत. त्यांच्याही पेक्षा दुःखद परिस्थिती धनगरांची आहे. रानोमाळ भटकंती, डोंगरदळ्यांमध्ये भटकंती आणि त्यांचा जन्म कुठं होतो माहित नाही, लग्न कुठं होतात माहित नाही, मृत्यू कुठं होतो माहित नाही. प्रचंड हा मागासलेला समाज आहे आणि हा समाज मागासलेला, ही जमात मागासलेली आहे. म्हणूनच बाबासाहेबांनी सुद्धा यांना एसटी मध्ये टाकलंय. परंतु दुर्दैवाने या संविधानाची अंमलबजावणी होताना दिसत नाही. हे सत्य आहे आणि या सत्यासाठी धनगर जमातीनं आग्रही असलं पाहिजे. सत्य वाचूनच सकळ कळा, झाल्या अवकळा, असं क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले म्हणाले. सत्ता ही सर्व प्रश्नांची, सर्व समस्यांची, सर्व कुलपांची चावी आहे, असं विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. म्हणून आपण या सत्तेसाठी सुद्धा भांडलं पाहिजे. म्हणून आज महात्मा गांधींना अभिवादन करत असताना महात्मा गांधींचा हा सत्याग्रह म्हणजे एकतर सत्यासाठी आग्रह आणि दुसरा सत्तेसाठी आग्रह. मी आज माझ्या महाराष्ट्रातील 2 नंबरच्या म्हणवणाऱ्या 2.5-3 कोटी 2-2.5 कोटी जो काय आपण म्हणतो जमात असलेल्या बुद्धिवंत, विचारवंत, इतिहासाचे अभ्यासक, माझे तरुण बांधव, समाजाविषयी तळमळ असलेले, राजकारणात काम करत असणारे, विविध मोर्चे आंदोलनांमध्ये समाजाच्या तळमळीनं काम करणारे, या सर्वांना हात जोडून विनंती आहे की बाबांनो, आज आपण गांधी जयंती निमित्त हा एक संदेश आपण या ठिकाणी मोलाचा या ठिकाणी घेतला पाहिजे की सत्यासाठी आग्रह. सत्य हे आहे की आमचा संवैधानिक अधिकार आम्हाला मिळालेला नाही स्वातंत्र्यानंतर 78 वर्षामध्ये. हे सत्य आहे की संवैधानिक अधिकारापासून आम्ही वंचित आहोत आणि तो मिळवण्यासाठी आम्ही भांडलं पाहिजे. दुसरं, गेल्या 78 वर्षामध्ये 2 नंबरचा जात समूह असलेला ही धनगर जमात आज हे सत्तेच्या सारीपाटावर कुठंच नाही. म्हणून सत्य वाचूनच सकळ कळा, झाल्या अवकळा. आज ज्या जमातीवर अवकळा आल्या, जमातीचं जे काय म्हणजे भीषण
दृश्य दिसतंय सगळ्याच क्षेत्रांमध्ये, याला कारणीभूत सत्ता आहे. म्हणून या सत्तेकडे सुद्धा आम्ही जाण्यासाठी आमचं वेळ खर्च केला पाहिजे, आमची बुद्धी खर्च केली पाहिजे आणि आपण ठरवलं पाहिजे. मी आज निवांत आहे घरी, थोडासा निवांत म्हणता येत नाही पण बऱ्याच 1 महिन्यानंतर घरी आलो आणि खरं म्हणजे सकाळीच आपल्यासोबत संवाद साधावा असं वाटत होतं, परंतु आज पाहुणे बरेच घरी आलेले होते, त्याच्यामुळेही बोलता आलं नाही आणि असं बोलायसारखी तब्येतही थोडीशी डाऊन होती, म्हणून मी दुपारा बराच वेळ झोपलेलो सुद्धा होतो. आज बऱ्याच दिवसानंतर झोपलो दुपारा. मी विनंती करेल बांधवांना, आपल्याला जे आपण बांधव लाईव्ह या ठिकाणी पाहत आहेत, कृपया जास्तीत जास्त या व्हिडिओला आपण, या लाईव्हला, या फेसबुक लाईव्हला शेअर करावं, लोकांपर्यंत हे पोहोचवावं